आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत महाशिवरात्र स्पेशल गुडदाणी। तर आपण तर उपासा दिवशी तिखट खातोच आणि गोड असं खाऊसं वाटतं, तर अशा प्रकारे झटपट अशी ही शेंगदाण्याची गुडदाणी तुम्ही बनवून बघा। खूप छान अशी टेस्ट लागते। एकदम सोपी पद्धत आहे आणि दोनच वस्तू ह्याला लागणार आहेत, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा नक्कीच अशा प्रकारचे बनवून बघा। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। गुडदाणी बनवायला जास्त काही सामान लागत नाही, फक्त दोनच वस्तूमध्ये आपली गुडदाणी झटपट अशी तयार होते। तर मी 2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने 2 वाटी साखर घेतलेली आहे। इथं शेंगदाणे मी घरचेच घेतलेले आहेत, तुम्ही इथं कुठले विकतचे जे मोठे असतात ना ते सुद्धा घेऊ शकता। आता सगळ्यात पहिले आपल्याला शेंगदाणे आहे ते भाजून घ्यायचे आहे। तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि इथं शेंगदाणे आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहेत। मंद आचेवर भाजल्यामुळे काय होतं, छान असे खरपूस भाजतात आणि जास्त असं क्रंचीनेस होतात। फुल गॅसवर भाजाल तर तुम्ही ते एकदम वरून करपतात, त्याच्यामुळे पाहिजे तशी आपल्या गुडदाणीला टेस्ट येत नाही। त्याच्यामुळे आपल्याला मंद आचेवरच हे शेंगदाणे आहे ते छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। आणि लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, इथं मी 2 वाटी शेंगदाणे घेतलेले, 2 वाटी साखर घ्यायची आहे। तुम्हाला जर गोडीला कमी वाटत असेल तर तुम्ही कमी सुद्धा घालू शकता। इथं वाटलंच तर मी थोडीशी साखर आहे ती कमी करणार आहे। तर चला शेंगदाणे असेच खरपूस भाजून घेते। 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत आणि इथं मंद आचेवर जे शेंगदाणे आहेत छान असे मी खरपूस भाजून घेतलेले आहेत। तुम्ही तर बघू शकता जास्त डाग वगैरे काही पडलेले नाहीत, छान असे हलकेसे भाजलेले आहेत। आता ह्या स्टेजला इथं मी गॅस बंद करून घेते आणि थंड झाल्यावर साल काढून घेते। शेंगदाणे थंड झाल्यावर ह्याचे मी पूर्ण साल अशा हातावर चोळून साल काढून घेतलेले आहेत। आता इथं आपल्याला काय करायचं आहे, ताटामध्ये ओतून ते जे वरचे ते साल असते ना तर त्या बाजूला करून घ्यायचे आहेत। इथं मी ताटात घालून त्याचे आता पूर्ण ते साल जेव्हा फळकणे म्हणतात ना ते आता पूर्ण काढून घेतलेले आहेत आणि पाकडून त्याचे सगळं असं वेगळं करून घेतलेलं आहे। आता इथं आपण गुडदाणी करायला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी 1 ग्लास एवढं पाणी घालते। तर इथं मी 2 वाटी एवढी साखर घेतलेली आहे, त्यासाठी इथं मी 1 ग्लास पाणी घेत आहे। इथं 1 वाटी तुम्ही पाणी घेतलं तरी चालत आहे, कारण इथं वाटीचे आणि ग्लासचे प्रमाण सेमच आहे, त्याच्यामुळे इथं मी 1 ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे। आता इथं आपल्याला फुल गॅस करून ही जी साखर आहे ती विरघळून घ्यायची आहे आणि फुलच गॅस ठेवायचा आहे। फुल गॅसवरच आपल्याला जो पाक आहे तो करून घ्यायचा आहे, जेणेकरून काय होईल की आपला पाक आहे तो झटपट असा तयार होईल। इथं आपल्याला 1 तारी किंवा 2 तारीचा पाक करायचा नाही, गोळी बंद पाक बनवायचा आहे। पाकाला चांगली उकळी आलेली आहे, तर बघू शकता असाच आपला फुल गॅसवरचा हा पाक आहे तो शिजवून घ्यायचा आहे। आता पाक शिजतोय तोपर्यंत आपण एक तयारी करू। ताटामध्ये जी गुडदाणी ते करणार आहे, तर त्यासाठी तर मी आता ताटाला तूप लावून घेते। तर पहिले तूप लावून घ्यायचं आहे, नंतर काय होतं गडबड होत नाही। भरपूरच तूप लावा, जेणेकरून छान अशी टेस्ट पण लागेल आणि खाली चिटकणार पण नाही। इथं आता मी पूर्ण ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि इथं आपला पाक पण चांगला शिजत आहे। तर बघू शकता चांगला गोळीबंद पाक तयार करायचा आहे। 5 मिनिटं झालेलं आहे आणि आपला पाक बघू शकता चांगला असा दाटसर झालेला आहे, त्याला वरती फेस पण आलेला आहे। आता काय करायचं आपल्याला चेक करायचं आहे। तर इथं मी वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे। आता ह्याच्यातले काही मी थेंब हे पाण्यात टाकून बघते, तर अशा प्रकारे बघून चेक करायचं आहे। तर अजून ह्याची गोळी बनत नाही, तर आपल्याला अजून 2-3 मिनिटासाठी हा पाक आहे तो अजून शिजवून घ्यायचा आहे। तर बघू शकता विरघळतोय पाक, ह्याच्यात गोळी नाही झालेली। तर आता मी अजून ह्याला 5 मिनिटासाठी असाच शिजवून घेते आणि सततच हलवत राहायचं आहे, नाहीतर काय होईल खाली लागेल, त्याच्यामुळे सतत हलवत राहायचं आहे आणि आपल्याला समजतं पण लगेच पाक कसा तयार झालेला। तर बघू शकता साईडला अशा प्रकारे साखर आहे त्याची लागायला लागलेली आहे, याचा अर्थ की आपला जो पाक आहे तो तयार होत आलेला आहे। आता या स्टेजला इथं मी गॅस बंद केलेला आहे। आता इथं परत आपण चेक करूया। तर परत वाटीमध्ये काही पाकाचे थेंब घालून बघते आणि असं एका साईडला घेऊन बघायचं आहे। तर आता बघू शकता अशा प्रकारे गोळी बनत आहे, आपला पाक आहे तो तयार झालेला आहे। तर बघू शकता, तर बघू शकता अशा प्रकारे गोळी बनत आहे। आता ह्याच्यात आपण वेलची पूड घालणार आहोत। तर इथं मी अर्धा चमचे एवढी वेलची पूड घेतलेली आहे। आता ही वेलची पूड पण छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। तर पाक तयार झाल्यावरच आपल्याला वेलची पूड घालायची आहे, जेणेकरून छान असा त्याचा स्वाद राहील। वेलची पूड आधी चांगली मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला, चांगलं मिक्स करून घेते आहे आणि हे जे शेंगदाणे आहे ते आता घालून घेते। आता हे छान असं पाकामध्ये मिक्स करायचं आहे आपल्याला।
चांगलं मिक्स करून झालं की लगेच आपल्याला ताटामध्ये थापून घ्यायचं आहे, ओतून घ्यायचं आहे. आता इथं हे जे मिश्रण आहे ते आता मी ताटामध्ये ओतून घेते. तर ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे, कारण इथं आपण गोळीबंदाचा पाक तयार केलेला होता, त्याच्यामुळे लगेच साखर आहे ती जमा होते, त्याच्यामुळे झटपटच इथं ही प्रोसेस करायची आहे. आता पूर्ण जे मिश्रण आहे ते ताटामध्ये मी ओतून घेतलेलं आहे आणि लगेच आपल्याला जे आपण ओलतनं घेतलं होतं ना त्याच्या साहाय्याने असं पसरवून घ्यायचं आहे. तर लगेचच पसरतं आणि लगेचच सेट पण होतं. मिश्रण आता सगळं घालून झालेलं आहे. तर बघू शकता एकसारखं त्याला असं सेट करून घ्यायचं आहे आणि इथं कट वगैरे काही करायचं नाही. तर नंतर तुम्हाला दाखवते मी कशी वडी काढायची ते. इथं बघू शकता लगेच असं घट्ट झालेलं आहे. तर बघू शकता जवळून छान असं टाईट झालेलं आहे. बघू शकता पडत वगैरे नाही, छान असं टाईट झालेलं आहे. हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर ह्याच्यामधून काढून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनटं झालेले आहेत आणि गुडदाणी छान असे सेट झालेले आहे आणि थंड पण झालेले आहे. आता इथं मी उलथनं घेतलेलं आहे आणि उलथच्या साईडने अशा प्रकारे कट करून घेतलेले आहे. मस्त अशी खुसखुशी झालेली आहे, लगेच कट होतं आहे. इथं आपल्याला चौकोनी वगैरे कुठला शेप द्यायचा नाही. गुडदाणीचा तर आकार तुम्हाला माहितीच असतो कसा पण असतो, त्याच्यामुळे कशा पण तुम्ही इथं कट करून घेऊ शकता. तर मी आता अशा प्रकारे मधून असे ते कट करून घेते आणि अलगद असे ताटामधून बाहेर निघतायत. तुम्हाला दाखवते आता नंतर. इथं बघू शकता सगळे अशा प्रकारे कट करून झालेले आहे. आता असे कडाने काढून घेते. ते बघू शकता मस्त असे ट्रान्सफर अशी जशी बाजारात मिळते ना तशा प्रकारे गुडदाणी तयार झालेली आहे. आता सगळी जी गुडदाणी आहे ते अशा प्रकारे मी ताटात काढून घेते. झटपट अशी तर मस्त आपली महाशिवरात्र स्पेशल इथं खुसखुशीत ही गुडदाणी तयार झालेली आहे. जशी बाजारात मिळते ना तशा प्रकारे ही गुडदाणी तयार झालेली आहे आणि झटपट आणि कमी साहित्यात ही गुडदाणी बनवून होते. तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारच्या महाशिवरात्रीला गुडदाणी करून बघा, अप्रतिम टेस्ट लागते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि व्हिडिओ पाहिला तर जास्तीत जास्त शेअर करा. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया, तोपर्यंत धन्यवाद, बाय.